गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मया, पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज सद्गुरु सच्चिदानंद श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। सद्गुरु समर्थ श्री श्रीराम महाराज की जय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामराय आणि श्री हनुमंत यांच्या श्री चरणांना वंदन। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आणि सद्गुरु श्री श्रीराम महाराजांना नमस्कार। सकल स्थानीय देवतांना नमस्कार, सकल संत सत्पुरुषांना नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांना नमस्कार। आपणा सर्व श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन आणि माझ्यासाठी ठरलेल्या प्रवचन मालेतील पहिल्या प्रवचनाचा प्रारंभ। उत्सव आहे भगवंताच्या श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राच्या 13 कोटी जपाचं नवरात्र आणि त्यामध्ये सद्गुरू संत भगवंत राम रामाचं नाव इत्यादी प्रकारच्या विषयाचं चिंतन करावं असा हेतू। आज आपण पहिल्या प्रवचनाला प्रारंभ करतो आहे। संपूर्ण प्रवचन मालेचा विषय समर्थ रामदास स्वामी यांच्या सद्गुरू विषयक अभंगांचं चिंतन।
सद्गुरूविषयी घेऊन समर्थांनी खूप अभंग लिहिले आहेत. आपल्या या मालेसाठी एकंदर 9 अभंग मी त्यातून निवडून घेतले आहेत. एका अभंगाचं रोज आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. 1 तास 1.25 तास एवढा कालावधी काही प्रवचनाच्या चिंतनाला पुरणारा नाही आहे, पण परिचयात्मक चिंतन नक्की होऊ शकतं. सद्गुरूविषयक आपल्या संकल्पना थोड्या स्पष्ट होण्याला एवढ्या फुरसतीमध्ये आपल्याला पुरेसा वेळ आहे असं आपण गृहीत धरतोय. आणि याप्रमाणे 9 दिवसामध्ये 9 वेगवेगळे अभंग सद्गुरूंची लक्षणे, त्यांचं महात्म्य म्हणजे महिमा, त्यांनी केलेला उपदेश आणि मानवी जीवनामध्ये सद्गुरूंची आपल्याला असलेली गरज, याबद्दल काही विषयांचा, काही मुद्द्यांचा आपण थोडासा खोलवर विचार करूया. मी तर प्रवचन करणार, मी म्हणजे बोलणार, कथन करणार आणि त्या कथनाद्वारे मी चिंतन करणार. आपण सगळे भाग्यवंत श्रोते. प्रवचन सुरू असं पण काय बोलणार नाही, पण श्रवण करणार. कथना इतकं श्रवणालाही महत्त्व आहे, उलट जास्त आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता अवधान एकले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्रोते, तुम्ही आता फक्त माझ्याकडे लक्ष द्या. जे तुमचं लक्ष खूप ठिकाणी पांगलेलं आहे. कोणाचं लक्ष नातवंडामध्ये आहे, कोणाचं नातवंडाच्या शाळेकडे आहे. काही श्रोते असे असतील जेवण नाही झालेलं, त्यांचं लक्ष जेवणातच असेल. काहींच्या पोरं शाळेतून यायची वेळ झाली असेल, त्यांचं लक्ष त्या पोरांमध्ये, नातवंडामध्ये असेल. आज जेवून आलोय, आता निदान आणखी 8-10 तास तरी आता काही जेवाय खायचं नाही, पण श्रवणाला बसल्यावर डोक्यात येतं उद्या काय भाजी करावी. हे असं आपलं लक्ष नको तिकडे फार राहतं. प्रपंचातच ते लक्ष देणारं आपल्याजवळचं साधन मन आहे. म्हणजे आपलं मन अखंडपणे प्रपंचातच असतं. तसं होऊ नये. कारण किती त्या भाजीपाल्यामध्ये, पोराबाळात, नातवंडात, शाळेत लक्ष घातलं तरी चिंता काही कमीच होत नाही. किती लक्ष घाला, चिंता कायमच्या कायम. पोराच्या आवडीचा छान डबा करून दिला, घेऊन गेलो पोरगं शाळेत डबा. आपल्याला निदान थोडा वेळ आता चिंता नाही. लहान शाळेमधल्या पोरांचे आईबाप, पोरगं शाळेतून घरी आल्यावर काय, कशी झाली शाळा, काय म्हणाल्या तुझ्या मॅडम, अशा चौकशाच्या आधी त्याच्या दप्तरातला डबा काढतात. तो उघडून पाहतात यांनी खाल्ला की नाही. आणि त्यांनी खाल्ला आणि असं दिसलं की चिंता सुरू. म्हणजे 2-3 तासच चिंता नसते, पोराची नसते, ती दुसरी कोणाची तरी असते. अखंड काळ चित्ताचा म्हणजे अंतःकरणाचा हा नको त्या स्मरणात, नको त्या विचारातच गुंततो. आणि म्हणून संतांनी इतकं छान वाङ्मय लिहून ठेवलंय, ते आपल्याला कळेनासे होतं. पदार्थ कसे बनवावे याच्या सगळ्या रेसिपी लिहिलेले पुस्तकं विकत मिळतात. ते मोठी चवीने आपण वाचतो.
आणि तसा एक पदार्थ करायला आपण खटपटीलाही लागतो. पण दासबोधाचा एखादा समास वाचायची हिंमतच नाही करीत, नाही वाचत. आपल्या महाराजांनी सुद्धा नाम महात्म्यावर छान लेखन केलेलं आहे. नाही आपल्याला वेळ. महाराजांचं पुस्तक वाचलंच पाहिजे असं थोडीच आहे. आम्हाला रोजच भेटतात. त्यांनी सांगितलेली जपमाळ आम्ही रोजच करतो. आता त्यांचा ग्रंथ नाही वाचला तर काय अडणार आहे असं येतं डोक्यात. याप्रमाणे आपण महत्त्वाच्या जेवढ्या गोष्टी आहेत एवढ्या सोडून ज्याने चिंता वाढते अशा प्रापंचिक गोष्टीत डोकं घालतो. सगळ्या संतांचे अवतार आपलं डोकं त्यातून बाहेर काढण्यासाठी झाले. आपल्याला नाही ते बाहेर काढी, कारण शेवटी शरीरासमोर आपल्याला त्यातच राहायचं आहे. अरण्यात जरी गेले, एक लंगोटी नेसून जाऊन बसले तरी एक दोन वेळ दिवसात खायची गरज पडणार आहे ना. नोकरी करून स्वतःचा पैसा आणा, आचारी लावून स्वयंपाक करून घ्या, आयतं जेवा. नसेल पैसा कुठून तरी व्यवस्था कर, भीक मागून खा. खावं तर लागतंय ना. खाणे हा प्रपंच आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण काही प्रपंच करणारे नाही. सगळ्यांना असं वाटतं एकदा लग्न केलं म्हणजेच प्रपंच होतो. जन्मल्याबरोबर प्रपंच सुरू झालाय. देहाच्या गरजा पुरवीत राहणे याचं नाव प्रपंच असं आहे बस. आणि मला वाटतं आपल्याला देवाने जर पोट नसतं दिलं ना तर प्रपंच निम्म्यापेक्षा कमी झाला असतं. अजूनही आपल्या जुन्या वळणाच्या ज्या सुगृहिणी आहेत ना घरात, खाद्यपेय घरीच बनवतात. पुष्कळ जणी आहेत अशा भाग्यवान भगिनी. जरी बाहेरच्या अन्नाची ओढ वाढली असली तरी घरी स्वयंपाक करणाऱ्या भगिनी पुष्कळ आहेत अजून. त्यांचा वेळ त्याच्यातच जातो. एक भाजी केली तर भागत नाही ना. आपल्या घरात 7 माणसं आहेत, 7 जणांच्या आवडी वेगळ्या आहे, तब्येती वेगळ्या आहे. त्याला बटाटा चालत नाही, याला वांग चालत नाही, त्याला तिखट चालत नाही, याला गोड चालत नाही. किती तऱ्हा. आणि ह्या सगळ्यातच वेळ निघून जातो. मग वाचनाचं डोकंही नाही राहत. पुराणांतरी कथा आहे तेवढी सांगते थोडक्यात. ब्रह्मदेव सगळं जग निर्माण करणारा देव आहे. ईश्वराचा निर्मिती करण्याचा जो भूमिकेचा भाग आहे ती भूमिका ब्रह्मदेव निभवतात. साऱ्या सृष्टीची रचना करतात. उत्पत्ती हे क्षेत्रच त्यांचं आहे. त्याच्यामुळे सारखे भूतांचे शरीर तयार करणे सुरूच आहे कारखाना. बरं, काल झाले आता 50 माणसाची जन्म. आज ब्रह्मदेवाचं काही सुट्टीचा ऑफ आहे का डे हा? नाही, दुसरे 50 तयारच आहेत करून घ्यायसाठी. त्याला एका दिवसाचा विसावा नाही आहे. महादेव संहारक आहे. रोज कोणीतरी मरतात आहे, त्यांच्या मारण्याची व्यवस्था शंकर करतात. आणि रोज पुष्कळांना सांभाळावं लागतं, खाय प्यायची सोय द्यावी लागते, त्यांना घर कपडे लत्ते द्यावं लागतं. सर्वात मोठं काम हे सांभाळणाऱ्याकडे म्हणजे विष्णूकडे आहे. महादेवाकडे जे काम आहे ते संहार करणे. संहार करणे, नाहीसं करून टाकणे, नाश करणे. असं वाटतं आपल्याला हे काही चांगलं थोडीच आहे, वाईट आहे ना गोष्ट.
पण संहार करण्यामध्ये आपलं कल्याण आहे, लक्षात ठेवा. संहार हा आपलं दुःख देणारा प्रकार नाही, त्याने आपल्याला सुख आहे. संहार करणे संपवून टाकणे, नाहीसं करून टाकणे, नाश करणे. आपण सकाळी स्वयंपाक केला, सकाळी संपवतो का नाही? जर अन्न जास्त उरलं तर वाईट वाटतं, आता रात्री शिळं खावं लागेल म्हणतो. म्हणजे सकाळचं अन्न सकाळी संपलं पाहिजे, रात्रीचं रात्री संपलं पाहिजे, संपवलं पाहिजे. जे वाढण्याचं काम करणं, घे ना एवढं 2 घास खाल्ल्याने काय होणार आहे, त्रास, खाऊन टाक. हे उरवणं बरं नाही, ताटात टाकणं बरं नाही, घे खाऊन. त्या घरातल्या जबाबदाराची इच्छाच आहे की हे संपलं पाहिजे. आणि जर अन्न ते केलेलं संपलं तर किती फायदा आहे. दुसऱ्या वेळच्या जेवणाला ताजं अन्न मिळतं. मगाची भाजी नाही आवडली, आता संध्याकाळी दुसरी ताज्या आपल्या आवडीची होईल. आणि तुम्ही म्हणून पहा, आपली आई, बायको, बहीण कोण स्वयंपाक करणार असेल, त्यांना म्हणा रात्री वांग्याची करा बरं भाजी आज. तर ती दुपारी येणे स्वयंपाक केला, ती म्हणते नाही मगाची कोबीची भाजी आहे ना, ती संपवायची आहे आपल्याला, वांग्याची उद्या करू. संपवण्याचा आनंद आहे. आणि जेव्हा आधीचं संपतं तेव्हा नवीन करण्याची सोय होते. आणि म्हणून संहार हा आनंदाचा विषय आहे, लक्षात ठेवा. आपले मागच्या दिवाळीचे कपडे फाटल्याचा आनंद होतो का नाही सांगा? कारण या दिवाळीला नवीन घेता येतील. पहिले फाटले नाही तर नवीन कशाला आणायचे? जुनी स्कूटर खराब झाली ती काढून टाकायची, त्याचा आनंद करा. पहिली स्कूटर फार चांगली होती म्हणून तीच पाळत नाही बसायची, नवीन घ्यायची सोय होते, पहिली काढून टाकली. शेतातले पीक शेतकरी प्रेमाने पेरतो, प्रेमाने सांभाळतो आणि यथासमय हंगाम आला की कापूनच काढतो. शेत कापून टाकणं चांगली गोष्ट आहे का? हो, पण ती चांगली आहे म्हणजे तो नवीन पेरणी करू शकतो तिथे. म्हणून रुद्र म्हणजे महादेव लय संपवण्याचं जरी भूमिका निभवीत असला तरी आनंदच आहे, निर्माण करण्याचा आनंद आहे. एक साधं तुळशीचं रोप लावलं दारात तरी निर्मिती आहे ती आपण केलेली, बरं वाटतं. छान वाढलं आमचं कालचं झाड. निर्मितीत आनंदच आहे, सांभाळण्यामध्ये स्थितीत आनंदच आहे. इतकं छान वाटतं मला. आमच्या घरचा माठ 5 वर्षापासून आहे, खूपच अभिमान आहे आम्हाला. 5 वर्ष टिकलाय. मडकच्या मडकं, पण ते टिकल्याचा आनंद आहे, सांभाळणे. म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही घटना ह्या कल्याणकारीच आहे. ह्या जगात ज्याने अकल्याण होईल असं काहीही नाही. निर्मिती सुद्धा सुखासाठी आहे, स्थिती सांभाळून ठेवणे आनंदासाठी आहे. लग्नाला 50 वर्ष झालेले आहेत. काही घरी जा, काही भगिनींशी भेटा. त्या म्हणतात माझ्या साखरपुड्याची साडी आहे, मी जपून ठेवली आहे. ते सांभाळण्याचा काय आनंद. सांभाळणे आनंदाची गोष्ट आहे. सांभाळण्याकरता आपला आनंद वाढावा म्हणून फ्रीज शोधून काढलंय. केलेलं अन्न सांभाळायची व्यवस्था.
अजून छान आहे कालची भाजी, केवढा आनंद होतो. मुद्दा ध्यानात ठेवा. आणि हे सांभाळीत बसणे, हे पदार्थ जे सांभाळू आपण, हे सगळं नाशिवंतच आहे. किती प्रेमाने सांभाळा, माठ एखाद्या वेळेला फुटणार, कप बशा फुटणार, कपडे फाटणार, नाही फाटले तर विटणार तरी, रंग जाणार त्यांचे. रंग जाऊन ते नाही विटले तरी 3-3 वर्ष तेच ते घालून आपण विटतो. म्हणजे कपड्याचा संबंध विटण्याशीच आहे आणि याचा त्रास होतो. म्हणून यातून डोकंच निघत नाही आपलं, सारखी आठवण त्याचीच. ज्यांच्या घरी यावर्षी पोरींचे लग्न झाले त्यांच्या डोक्यात सध्या एकच विषय आहे, दिवाळ सणाला काय काय करायचं, बस. मग किती जण येणार, मग सगळ्यांना बोलवावं लागेल. आत्तापासून आचारी पाहून ठेवा, कार्यालय पाहून ठेवा. चिंता अखंड, नाशिवंत विषयाबद्दल कसं होईल आणि काय होईल, हा मंत्र आपण अखंड जपत राहतो. श्रीराम जय राम जय जय राम कमी म्हणतो, पण कसं होईल आणि काय होईल त्या प्रवचनाला आत्ता येतील. आपली तर काहीच तयारी नाही झाली, कसं होईल हो. आणि नाही व्यवस्था नीट झाली तर मग प्रवचनाचं काय होईल हो सांगता नाही येत. मंत्र श्रीराम जय राम जय जय रामच्या पेक्षा अखंड आपल्याला ज्याचा ध्यास आहे, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल, तो 13 अक्षरी आपल्याला 10 अक्षरी मंत्र सारखा चालू आहे. कसं होईल काय होईल हा एक मंत्र. आणि बाजारातून काही सामान आणायचं असलं म्हणजे आणखीन एक मंत्र जपतो. कपडा आणायला गेलो, आपल्याचसाठी कपडा आणायला गेलो, ह्या रंगाचा शर्ट मी घातलं तर लोक काय म्हणतील, तो मागच्या वेळेचा तर लोक म्हणतील मागच्याच सारखा तुम्ही आणला, लोक काय म्हणतील. हा आपला दुसरा एक मंत्र आहे. अखंडपणे लोक काय म्हणतील यात अर्ध जीवन चाललंय. गणपती मांडायला उशीर झाला, लोक काय म्हणतील, लवकर उठत नाहीत वाटतं, कशाला लोक काय म्हणतील, अर्ध जीवन. जेवायला 2च माणसं बोलावले, लोक काय म्हणतील यांनी दोघांनाच बोलावलं. बरं 50 बोलावले ना, इतके कशाला बोलवायला पाहिजे होते, लोक काय म्हणतील. अखंड लोकांच्या करता दखल घेत राहणे असा हा प्रपंचाचा विस्तार आहे, मी सांगते हा. आणि हे सगळं नाशिवंत आहे. एखाद्या वेळेला मी गोष्ट सांगितलेली असेल, बापले काय पोरग आहे 12-15 वर्षाचं, बाप आहे 60-1 वर्षाचा. एक घोडा आहे त्यांच्याकडे, निघाले गावाला जायला. पोरग म्हणतं बाबा तुम्ही बसा घोड्यावर, मी चालतो पायी पायी. काही अंतर गेले, लोक म्हणतात एवढं नाजूक लहानसं पोरग ते पायी चाललंय ना, चांगला दिसतं मोठा बाप, या हा घोड्यावर बसून चालला, बरं दिसतं काय. अहो तुम्हाला काही वाटतं का नाही पोरग चालतंय ते. ठरवलं त्यांनी, बाप खाली उतरला, पोराला घोड्यावर बसवलं, पुढे चालले आणखी काही जण. हे बरोबर आहे का, एवढ्या वयाचा माणूस पायी चाललाय, या वयात तर पोरांनी धावायला पाहिजे चांगलं, आणि पोरग घोड्यावर, बरं दिसतं का हे.
अरे हो, हे बरं नाही, बरोबर नाही. उतरले, पोरग उतरलं. दोघही जण बसले आता घोड्यावर, म्हणजे कोणी काहीच म्हणणार नाही. काही अंतर गेल्यावर भेटलं कोणीतरी पुन्हा. घोड्याला जीव आहे ना, त्याच्या जीवाची काही किंमत तुम्हाला? मारे आरामशीर बसले दोघं, एवढं ओझं त्याच्या पाठीवर. दोघंही उतरले, पायी चालले. घोडं हातात धरलं, पायी चालले. काही अंतर गेले, एवढा घोडा असून हे मूर्ख दोघं पायी चाललेत. लोक काय म्हणतील? त्याची सारखी दखल घेत राहणे आपल्या जीवनाला काही अर्थ उरत नाही. मी हे प्रपंचाचं वर्णन केलं, आणि याबद्दलच निर्णय घेण्यामध्ये कधी योग्य निर्णय होऊ शकत नाही, पण ते निर्णय घेण्यात आपली बुद्धी वाया जाते. मन संकल्पात वाया जातं आणि बुद्धी निर्णयात वाया जाते. त्या दोघांनी बापलेकांनी संकल्प केला, तोच पायी चाल, मी घोड्यावर बसतो. तो चुकला म्हणजे बुद्धीचा निर्णय चुकला असं लोक म्हणायला लागले, म्हणून यांनी निर्णय बदलवला. मग हा बसतोय आणि तो चालतोय. बुद्धीचा निर्णय जमत नाही या प्रपंचात, कशाचाच निर्णय नाही. सणावाराचे दिवस आहे. महत्वाचा पक्वान्नातला राजा म्हणजे पुरणपोळी आहे. काय आपल्या पूर्वजांनी सगळ्या सणाला पुरणच घालायला सांगितलं. मग आता यावेळी वेगळं करा काहीतरी. बरं केलं. आपलं परंपरेने पुरण चालत आलंय ते नाही केलं. या नाशिवंताच्या विचारात निर्णय चुकतात, आणि बुद्धीचा निर्णय चुकला म्हणजे दुःखाला प्रारंभ होतो. अखंड स्मरण विषयांचं, लोक काय म्हणतील याची नोंद घेण्याकडे लक्ष, आणि कोणताही कार्यक्रम, काय पदार्थ असो, कार्यक्रम असो, एखादा उपक्रम असो, कसं होईल आणि काय होईल, कसं होईल आणि काय होईल. आपल्या देवळामध्ये गोपाळकृष्णाच्या 61चा उत्सव झाला. मोठे कार्यक्रम ठरवले. एक गायनाचा कार्यक्रम ठरवला. खूपच नामांकित गायक आणला. त्याच्यामध्ये आमच्या विश्वस्तापैकी एकाचे एक मित्र आले. उत्सव आहे तर मी येतो म्हणे. तो मित्र आला. राहणं खाणं सगळी त्याची व्यवस्था चांगली केली. या प्रसिद्ध गायकाचं गायन ठरलं. त्याची वेळ दुपारी 4 ते 6. तो गायक येऊन बसला व्यासपीठावर. ऐकायला श्रोते बसले. तो त्या विश्वस्ताचा मित्र म्हणतो, देवाची थोडीशी गायन सेवा मी पण करू का? मी एखादं गाणं म्हणतो, तेवढीच मला सेवा घडेल. पूर्ण कार्यक्रम तर तुम्ही मला दिला नाहीच आहे, तुम्हाला माहीत आहे नाही मी गातो हे, पण माझी इच्छा आहे सेवा करावी. एक पद मी म्हणू का? कोणीतरी पाहुणा आलाय, त्याला इतकं नाराज करणं बरं नाही. मुख्य गायक व्यासपीठावर बसलेला आहे. त्याने इच्छा प्रदर्शित केली. आम्ही बाकीचे व्यवस्था करणारे विश्वस्त ठरवलं म्हणू देऊ त्याला एक. आणि त्या मुख्य गायकालाही म्हटलं, तुमच्या परवानगीने आम्ही त्याला एक पद म्हणायला सांगतोय. त्यांनी म्हटलं काही हरकत नाही, म्हणू द्या. आणि गायकाला सांगितलं की तुमचा थोडासा वेळ जाईल, तुमचा आज मुक्काम आहेच इथे, तुम्हाला अर्धा तास आपण जास्त देऊ, तसं काही बिघडणार नाही. त्यांनी हो म्हटलं. आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि त्या मित्राला गायन करायला परवानगी दिली. बसला.
तबलजी बसला, पेटीवाला बसला. व्हायोलिन आणि बासरी हे 2 वाद्य आणले होते. तो छान आसनस्थ झाला मित्र. त्याने सुरुवात केली. तो गायकापैकी माणूस नव्हता असं नंतर कळलं. त्यांनी भैरवीने प्रारंभ केला. त्यांनी पेटी सुरू करण्यासाठी काय सुरुवातीला केलं ते भैरवीचे स्वर. ते थोडे 1 मिनिट 1.5 मिनिट ते स्वर वाजवले आणि त्यांनी भैरवीमध्ये त्या अभंगाची ओळ सुरू केली. मुख्य गायक जो का संतापला, मैफिल संपली म्हणे, भैरवी झाली आहे, तर मी आता गात नाही. आणि आमच्या कार्यक्रमातून मुख्य गायक उठून गेला. कार्यक्रम रद्द झाला. त्याने एकच वाक्य बोललं, वाईट काही बोलला नाही तो माणूस. भैरवी झाली म्हणून गायन कार्यक्रम संपला आहे, तेव्हा नमस्कार, मी निघतो. आणि उठला, प्रत्यक्ष उठला. मला मुद्दा सांगायचा, काहीही घटना असो, या नाशिवंताच्या संदर्भातले सगळे निर्णय चुकतात. एखादा बरोबर येतो थोड्या प्रमाणामध्ये, आणि तसा त्याचे पश्चात्तापही होतात. आता त्याची 61 जेव्हा झाली, 96 साली 61 झाली त्याची, ते शल्य आम्हा विश्वस्तांना आजही चित्तात तसंच आहे. आम्ही इतके गायक येऊन गेले देवळात, त्यांची आठवण विसरलो, पण भैरवी म्हणणारा आमच्या डोक्यात टवटवीत आहे. आणि जो मुख्य गायक उठून गेला तोही आमच्या डोक्यात तसाच आहे. मुद्दा सांगायचा आहे, इथल्या गोष्टीमधून संकल्पाने त्रास आहे, इथल्या गोष्टीत निर्णयामुळे त्रास आहे. या त्रासातून सुटावं आणि आपण जिवंत होतोपर्यंत सुखाने जगता यावं. आपल्याला मरण टाळणे असा कोणाचा विषयच नाही आहे, ते कोणाला कधी ना कधी येणारच आहे. मरण टाळणे हा विषय नाही आहे. जिवंत असेपर्यंत तक्रारीशिवाय, कटकटीशिवाय, व्यथा न होताना, दुःख न होताना आपण जगावं आणि आपल्या सोबतच्यांना तसंच चांगलं जगू द्यावं. एवढीच एक अपेक्षा माणसाने करावी. त्यासाठी काय करावं? ताटात जी भाजी आली ती गुपचूप खावी, तशीच काही रोज नसते ना. आजच्या दिवस घेतली खाऊन काय फरक पडतो? कपडा नसेल लोक म्हणत चांगला आहे, अंग तर झाकलं गेलं, थंडी वाऱ्यापासून तर सुटका झाली, घ्यावा घालून 4-6 महिन्यात तो बदलणारच आहे. असलेली परिस्थिती सहन करण्याची ताकद वाढवली की प्रापंचिकाचं जीवन पुष्कळ सुखी असतं. आणि सहन करण्याची ताकद नाही वाढवली की प्रापंचिकाचं जीवन आणखी त्रासदायक होत चालतं. म्हणून नाशिवंताचे फार विचार नाही करू, वेळेवर जसं निभेल तसं. चांगलं व्हावं याचा प्रयत्न जरूर करायचा, पण माणसाच्या सगळ्या प्रयत्नांना यश नसते. ही अखंड खटपट करण्याने कधी बरं नाही वाटत. गोष्ट सांगत होते मी ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याच्या आधी नारायणाने, विष्णूने पूर्ण ज्ञान दिलं. कशा पद्धतीने रचना करायची, लोकांना सगळे भोग भोगता आले पाहिजे.
त्यांचा आनंद न बिघडला पाहिजे. त्यांनी केलेल्या कर्माचं फळ त्यांना भोगता आलं पाहिजे. ते भोगण्यासाठी व्यवस्था तुला देता आली पाहिजे. आणि इतकं जगाच्या निर्मितीचं काम करेल तर त्याला खूप अहंकारही होऊ शकतो ना. 50 माणसापुरता जर मी स्वयंपाक केला तर मला अहंकार होतो. ताई खूपच खटाटोप केला. होतं का स्वयंपाकाला कोणी सोबत? कोण असणार आहे? हे सगळं मी एकटीने केलं. लागलीच अहंकार. भाजी एकच केली, एकच करून मी एकटीच होते ना. आपल्या कर्तृत्वाचा लागलीच अहंकार होतो. अखंड करावं लागतं. आणि नाशिवंताच्या संदर्भातली कर्मे करीत असताना बुद्धी थकते. बुद्धी थकली की ज्ञान संपून जातं. ब्रह्मदेवाचं ही निर्मळ सृष्टीतले घटक निर्माण करणे. आज झाड करतोय, उद्या माणूस करतोय, परवा वाघोबा करतोय. रोज सगळं काही काही सुरू. आपल्याला बनवायला त्यात जो सगळा माती चिखल पाहिजे का नको? मातीचा ढीग आहे, चिखल केलेला आहे, चाकं आहेत त्याच्यावर ठेवून घडायचं एक एक. हाताखालचे माणसं काही आहेत, असा त्याचा तो कारखाना. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करताना सर्वात पहिल्यांदा मानस सृष्टी केली. मानसपुत्र निर्माण केले. जग चालवायला माणसं पाहिजे ना. संकल्प केला, मानस सृष्टी केली. 4 पोरं सनत कुमार, लहान वयाचे, 5-6 वर्षाच्या वयाचे 4 पोरं. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ते एकमेकांचे सख्खे भाऊ. उपजतच ज्ञानी. आणि ब्रह्मदेवाला म्हणजे पित्याला म्हणतात, बाबा आम्हाला संसार करायचा नाही, आम्ही हरिभजन करण्यात वेळ घालवणार, आम्हाला मोठाई पण व्हायचं नाही, आत्ता छान समजतंय आम्हाला, आम्ही असेच राहणार. विवेकी, खूप ज्ञानी, उपजत जन्मतः ते ज्ञानी होते. एक वेळ अशी आली की ते एकमेकांशी चर्चा करीत बसायचे 4ही पोरं. कसं करायचं त्यांनी? पहिल्या पोरांनी कीर्तनाला उभं राहायचं, तिघांनी श्रोता म्हणून बसायचं. याचं कीर्तन संपलं की दुसऱ्या पोरांनी कीर्तनाला उभं राहायचं, उरलेल्या तिघांनी श्रोता व्हायचं. असं अखंड सुरू. विषय घेऊन कीर्तन प्रतिपादन करतायत. तर एक जणाला एक डिफिकल्टी आली, नाही विवेचन करता आलं. तर त्याने विचार केला, आपण आपल्या बाबाकडे जाऊ आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारू. 4 जण आले ब्रह्मदेवाकडे. बाबा, अशी एक आमची समस्या आहे, ह्याचं काही उत्तर जमत नाही, समाधान नाही होते, एवढं उत्तर सांगा. आणि ब्रह्मदेवाला सांगता येईना. विष्णूने ब्रह्मदेवाला संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे, पण या पोरांच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता येईना. फार वाईट वाटायला लागलं. जगात नाचक्कीची वेळ आली. असं कसा हा विसरून गेला सगळा? विष्णूलाच वाटायला लागलं, लहान पोरांच्या एका छानशा प्रश्नाचं उत्तर आपला पोरगा म्हणजे ब्रह्मदेव देऊ शकत नाही. पोराची बाजू आपण सांभाळली पाहिजे, नाही तर जगात आपलं पोरगं आपल्या पोटी मोठं निघालं असं होऊन जाईल. म्हणून विष्णूने हंसाचं रूप घेतलं. पांढरा स्वच्छ हंस, मोठा राजहंस, आणि छान
दिमाखदार चालीने त्या ब्रह्मदेवाच्या सभेत तो हंस आला. त्या पोरांना विचारलं, काय तुमचा प्रश्न आहे? आणि हंसाने उत्तर दिलं. त्यांनी जे उत्तर दिलंय त्या उत्तराच्या प्रकरणाचं नाव हंसगीत असं आहे. श्रीमद भागवतात हंसगीत प्रकरण आहे. गोष्ट मला ही तपशिलाने नाही सांगायची आहे, पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पोरं आनंदित झाले, निघून गेले. आणि ब्रह्मदेव विचारतो, मला का नाही आठवलं? हे उत्तर तुम्ही मला शिकवलेलं आहे, मला का नाही आत्ता आठवलं? तेव्हा नारायणाने म्हणजे ब्रह्मदेवाच्या पित्याने सांगितलं, तू अखंड कर्म करीत बसतोस ना. हे मडकं या आकाराचं, हे या आकाराचं, हे असं उंच, हे असं डेरेदार, हे लहानसं बोळकं. तुझं डोकं सगळं या कर्मामध्ये आहे आणि कर्माने तुझी बुद्धी जड झाली. माझ्या गोष्टीचं तात्पर्य इथे आहे, आपण प्रपंचातली कामे सतत फार करतो. सगळ्या विनाशी सृष्टीमध्ये कारभार करण्यात आपलं आयुष्य चाललंय. आणि म्हणून महत्त्वाच्या गोष्टीचे निर्णय आपल्या बुद्धीला जमत नाही. आपली बुद्धी थकलेली आहे. प्रापंचिकाची बुद्धी थकलेली असते. त्याचं बुद्धी नाही असं नव्हे, तो करू शकणार नाही असंही पण नव्हे, पण फार कर्माच्या मागे लागून पडल्यामुळे त्या बुद्धीची क्षमताच कमी होऊन गेली. अशा अखंड कर्म करणाऱ्याला योग जमत नाही, अष्टांग योग जमत नाही, चिंतन जमत नाही. हे सगळं न जमण्याचं कारण, आणि हे जमल्याशिवाय आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थकही करता येत नाही. मग फार आवश्यक तेवढ्या कर्माकडे लक्ष द्यावं. मी करतो यातून लक्ष काढून घ्यावं. भगवंत करतोय, करता एक देव, तेणे केले सर्व, तयापाशी गर्व कामा नाही. समर्थ बोलतात. कोणावर कशाचं काय करतो? तुला काय करता येतं? मी कुंडीमध्ये एक झाड लावते, रोज पाणी घालते, छान वाढवलंय, आता एवढं झालंय. कोणी विचारतं, ताई तुमच्याकडे काही झाडं झुडू आहेत ना? आमच्या गच्चीत बगीचा आहे. हो का? हो. कोणी लावले एवढं? अहो कोण लावतंय माझ्याशिवाय? मीच लावले. मग तुम्ही रोज पाणी पण घाल, मग त्याच्याशिवाय का ते वाढणार आहेत? करता एक देव, मी एक झुडूप लावलं माझ्या कुंडीत दारामध्ये, त्याचा केवढा अहंकार आहे. किती कुंड्यात किती झाडं ब्रह्मदेवाने लावलेत मला सांगा. मोजता येत आहेत का? त्याने किती झाडं लावलेत? एक तरी दिवस तो गर्वाने फुगलाय ना आपल्या पुढे आलाय का? एक देव, तेणे केले सर्व, आणि तयापाशी गर्व कामा नाही. आणि म्हणून एवढं सगळं करणारा, मला बोलता येतं, ऐकता येतं, दिसतं, खारट गोड कळतं. तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला वाढावं असंही मला सुचतं. हे सगळं कोण करतो माझ्यासाठी? हा माझा पराक्रम नाही. ठीक आहे, बाजारातून मी गहू आणील, दळून आणील, पोळ्या मी करीन, पण गहू कोणी केले? मुळामध्ये जावं का नाही थोडंसं? तेणे केले सर्व.
मग प्रश्न असा आहे की देवाने कणिकच का नाही केली, झाडाला कणिक का नाही लागत? मूळ देव करतो, बाकी फांद्या आपण वाढवायच्या. आणि कणिक नसली आणि 2 मुठी गहू खाल्ले तरी पोट भरतं. म्हणजे पोट भरण्याची व्यवस्था देवानेच केली आहे. तुम्हाला नाही गहू पचवता येत, तुम्ही बसा पिठं करीत. तेणे केले सर्व. हे माझ्या अंगातला शर्ट मीच शिवलाय, मला येतं शिवणकाम. छान शिवलं हो. छान म्हणजे लोक आता माझ्याचकडे कपडे शिवायला टाकतायत. खूपच छान असतं. ठीक आहे, तुला शिवता येतो, कापड घेऊन कपडा घालायचा शिवता येतो. कापड कोणी केलं? त्याच्या कारखाने कापड विणणाऱ्यांचे. कशाने विणलं? सुतापासून विणतो तो. सूत कोणी केलं? त्याचेही कारखाने आहेत, कापसाचं सूत काढणारे कारखाने. कापूस कोणी केला? कोणत्याही कर्माच्या मुळात जा, त्याचा करता आपण नसतोच. बस मुळापर्यंत गेलं की करता तो वेगळा आणि सगळं करणारा करता एकच आहे. कपड्याच्या बाबत तोच, झाडं झुडपं लावण्यामध्ये तोच, आपल्याला जिवंत ठेवणारा तोच, प्यायचं पाणी निर्माण करणारा तोच. रोज संध्याकाळी नळ आलं की मी पाणी भरते, केवढा अहंकार आहे. पण पाणी त्यांनी केलं त्याचं. याप्रमाणे लक्षात ठेवावं. म्हणून मनाने आता काही करायचं असं जर ठरवायचं असेल, संकल्प करायचे असले, नाशिवंताच्या संकल्पातून स्वतःला वेगळं करायचं. प्रारब्धाने ते होत राहील तसं होऊ द्यायचं आणि बुद्धीने निर्णय घेऊन याच्यात गुंतायचं नाही, याच्यातून सुटण्याचा विचार करायचा. आपलं अंतःकरण असा विचार करण्यासाठी आहे. अंतःकरणाला घटक 4: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन काय काय करायचं याचे संकल्प करून कल्पना करतो, असं करू का तसं करू, पण निर्णय होत नाही. काही नक्की हेच करायचं असा निर्णय बुद्धी करते. निश्चयात्मिका बुद्धी. जे करायचं ठरवलं ते लक्षात राहिलं पाहिजे. हे लक्षात ठेवण्याचं काम करतं ते चित्त आहे. आणि माझे करायचं कोणी? मी करायचं, तू करायचं, त्यांनी करायचं, कोणीतरी करणारा करता ठरवावा लागतं. लौकिकामधला जो कोण करणारा, ते अहंकाराची भूमिका आहे. या अहंकाराने आपण देवासाठी करू. आपल्याला पुरणपोळी खावी वाटली ना, जरूर खायची आपल्यालाच आहे, वाईट नाही आहे. पण आज नाही तर उद्या गणपती बसतोय ना, मग उद्याच करू आपण, असे विचार कर. मोदक करायचे का? गणपतीच्या वेळेला करू, असा निर्णय करावा. मोदक खावे वाटतात हे मनाचं काम आहे आणि गणपती बसतो त्या दिवशी करू हे सांगणे बुद्धीचं काम आहे. मग गणपती कधी बसतो? बसतो 7 तारखेला. एवढं लक्षात ठेवण्याचं काम करतं ते चित्त आहे. मग मला आता मोदकाची तयारी 2 दिवसात करून ठेवली पाहिजे, असं जो कोण करतो त्याचं नाव अहंकार आहे. हे सगळे गणपतीच्या भोवती मोदकात गुंतवले आपण. असे जीवनामध्ये मनाने काय काय करायचा विचार कर, देवासाठी करायचा. बुद्धीने निर्णय देवासाठी घ्यायचा. चित्ताने आठवण देवाबद्दलच ठेवायची. आणि मला ही आठवण ठेवल्याशिवाय काही सुखाचा
लाभ होणार नाही हे आपण कर्ता रूपाने अहंकाराने ठरवीत राहायचं. आणि याप्रमाणे आपल्याला अंतःकरण म्हणून 4 भूमिका आहेत. करण शब्दाचा अर्थ इंद्रिय असा होतो. आपल्याजवळ 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियाला करण म्हणतात. ज्ञान करणे म्हणजे डोळा, नाक, कान, जिव्हा, रसना आणि आपल्या अंगावर असलेली कातडी त्वचा, ही 5 ज्ञानेंद्रिय. माझ्या तर आत्ता काही गार लागल्यावर बर्फाचा स्पर्श झाला पटकन कळतं. त्वचेला ज्ञान आहे, ती ज्ञानेंद्रिय आहे. कोणी आलं की अरे रावसाहेब आले, डोळ्यांनी दिला नाही, डोळे ज्ञानेंद्रिय आहे, ओळखलं त्यांनी. एक गाण्याची कॅसेट वाजते कुठे, लता मंगेशकरचा आवाज आहे हा. कानाला ज्ञान झालं, ओळखलं. हातावर तुम्ही प्रसाद दिला, खाल्ला मी, लागलीच मला माझंच मन सांगतं खोबऱ्याची वडी आहे ही. माझ्या रसनेला ज्ञान आहे, काय पदार्थ आहे ओळखण्याचं, ज्ञानेंद्रिय आहे. अत्तर, हिना मला खूप आवडतं. तुमच्याकडे हे हिनाचंही तुम्ही वापरलं, खूपच छान. नाकाने निर्णय दिला, ओळखलं अत्तर कोणतं आहे, ज्ञानेंद्रिय. आणि याप्रमाणे ज्ञानेंद्रियांचं काम कर्मेंद्रियांचंही काम आहे. ही सगळी इंद्रिये या शरीरातच ठेवली आहेत देवाने. डोळे ज्ञानेंद्रिय हे आपल्या तबकडेवर इथे समोर बसवले. या तबकडीच्या 2 बाजूला आपले कान बसवले. रस चाखायचा खारट तुरट कळाय करतात. जिभेमध्ये रसना इंद्रिय ठेवलंय. थंड गार कडक उष्ण हे समजण्याला त्वचा शरीरभर ठेवली. या सगळ्या इंद्रियांना ठेवण्याच्या शरीरात जागा आहेत आणि तिथे बसून ते कामं करतात. हातांची जागा, हे भांड उचलायचं. आता हस्त नावाचं इंद्रिय आहे. त्या हस्त इंद्रियाने हे उचलण्याचं व देण्याचं काम होतं. पद नावाचं इंद्रिय आहे, ते आपल्या या पाय नावाच्या ठिकाणी राहतं. एवढ्या प्रकारच्या इंद्रियांच्या राहण्याच्या जागा शरीरात ठरवलेल्या आहेत. इंद्रियांच्या राहण्याच्या जागांना गोलक म्हणतात. आपल्या राहण्याच्या जागेला घर म्हणतात. देवाच्या राहण्याच्या जागेला मंदिर म्हणतात. वाघ सिंह राहण्याच्या घराला गुहा म्हणतात. पक्ष्यांच्या राहण्याच्या घराला घरटं म्हणतात. इंद्रिय राहण्याच्या घराला गोलक म्हणतात. आणि इंद्रियाला करण म्हणतात. मग ही करणे राहण्याची घरे आहेत. पाहणारं इंद्रिय या डोळा नावाच्या घरात राहतं. हा डोळा नाही पाहत. बाहेरचा आकार कमळाच्या पाकळीसारखा असो का बारीक मिची असो, हे बाहेरचा आकार पाहत नाही, याला नाही दिसत. पाहणारा याच्यात राहतो. कारण हे बाहेरचं खूपही चांगलं असतं पण दिसत नाही. म्हणून डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं. ह्या बाहेरच्या आकारावर तो डॉक्टर काही उपाय करीत नसतो. जे पाहणारं इंद्रिय या घरात राहतं त्याच्यावर तो डॉक्टर उपचार करीत असतो.
याप्रमाणे हे इंद्रिय म्हणजे करण राहण्याची घरे गोलके आहेत. आता या 11 झाले इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 10 झाले. एक 11वं पण इंद्रिय आहे. बाहेरून नाही दिसत. डोळ्याचं गोलक दिसतं, डोळा दिसतो, पाहणे दिसतं, चालणे दिसतं, घेणे देणे जमतं सगळं. हे आतमध्ये एक इंद्रिय आहे. बाहेरून दिसत नाही, पण त्याच्याशिवाय कामं होत नाहीत. बाहेरून दिसत नाही, ते आतमध्ये आहे, म्हणून त्याला अंतःकरण, आतील इंद्रिय असं म्हणतात. आणि आत राहणारं अंतःकरण इंद्रिय 4 प्रकारची कामे करतं. संकल्प, काय करावं ठरवण्याबद्दल विचार सुरू. बुद्धी निर्णयाचं काम करते. चित्त साठवून ठेवून आठवण्याचं काम करतं. अहंकार करण्याची ऊर्जा पुरवीत राहतो. 4 भूमिका एकाच इंद्रियाच्या आहेत. त्या इंद्रियाला अंतःकरण नाव आहे. मग आता सगळ्याच करणांना, इंद्रियांना घरं पाहिजे, म्हणजे अंतःकरणालाही पाहिजे का नको? आहे. पाहणारं इंद्रिय चक्षु राहण्याच्या घराला डोळा, नेत्र नाव आहे. स्पर्श, थंडगार, कठीण, नरम हा कळणाऱ्या इंद्रियाला हे ज्ञानेंद्रिय आहे. हे सगळं ज्याला कळतं ते इंद्रिय अंतःकरणात हो नाही ठरवत बसतं ते मन. आणि हेच करायचं असं ठरवून देणारं ते इंद्रिय बुद्धी. हे अंतःकरण शरीरात कुठे राहतं? पाहणारा चक्षु इथे राहतो, ऐकणारं श्रोत्र इथे राहतं, वास घेणारं घ्राण इथे राहतं. अंतःकरण संकल्प करणारं मन कुठं राहतं? त्यालाही घर पाहिजे का नको? निर्णय देणारी बुद्धी कुठं राहते? या प्रकारचा विचार करून विचारवंतांनी अंतःकरणाच्या घराचा शोध लावला. अंतःकरणाच्या घराचा म्हणजे गोलकाचा विचार करून त्यांनी त्याचं नाव शोधलं. अंतःकरणाच्या गोलकाचं नाव हृदय असं आहे. अंतःकरण हृदयात राहतं. हे बायोलॉजिकल हृदय नका समजू, ते मुठी एवढ्या आकाराचं आहे. ते आपल्याला जिवंत ठेवतो. तो विषय आपला आत्ता नाही आहे. मग पाहणारं इंद्रिय राहतं ते ह्या तबकडीवर असं समोर आहे. त्या तबकडीच्या बाजूला ऐकणारं इंद्रिय राहतं, त्याचं नाव कर्ण आहे. मग अंतःकरण याचं गोलक हृदय आहे. ते कुठे आहे? ते पोटात आहे का पाठीत आहे का डोक्यात आहे कुठे हृदय? ते सर्वांगामध्ये आहे. आपल्या शरीरात आतल्या बाजूने सर्वत्र हृदय आहे. आणि हेच हृदय आपलं जीवन ठरवीत राहतं. चांगलं वाईट सगळं काही हे हृदयातल्या 4 जणांवर अवलंबून आहे. मग आपण त्या 4 जणांचा उल्लेख न करता नुसता हृदय करतो उल्लेख. जो जिथे राहतो त्याचा उल्लेख केला की काम भागतं. उदाहरणार्थ हे आत्ताचं प्रवचन दुसऱ्या कोणाचं तरी आहे, एखाद्या काही रावसाहेबाचं आहे. रावसाहेबाचं नाव सांगणार आपण. रावसाहेबाचं प्रवचन आहे. कोणाचं प्रवचन? रावसाहेबाचं. कुठं राहतो रावसाहेब? आंबापेठेत राहतो. काहीतरी पत्ता, गोलकाचं स्थान. हृदय हे गोलक, हे स्थान शरीरभर आहे. आणि म्हणून मन शरीरभर काम करतं आत राहून. बुद्धी शरीरभर काम करते. आणि म्हणून हातावर बर्फ पडल्याबरोबर बुद्धी आहे तिथे, हृदय तिथे आहे. कशाचं थंड आहे काय आहे ती वस्तू डोळ्यांना नाही कळत एकदम. ती
त्वचा पटकन सांगते बर्फ पडला अंगावर. तिथे हृदय आहे, तिथे अंतःकरण राहत आहे. म्हणून अंतःकरण शरीरभर पसरलेलं आहे. आणि तेच कोणाचं प्रवचन ठरवायचं, कोणाचं नाही ठरवायचं, किती वाजता ठरवायचं, सकाळी रात्री केव्हा, नकोच काय, हे निर्णय बुद्धी घेते. आणि आपल्या 4 घटकांपैकी मन बुद्धी सर्वात प्रमुख आहेत. प्रपंच या 2 वर चालतोय, परमार्थ ह्याच 2 वर चालतो. आणि ह्या 2 गोष्टी मन आणि बुद्धी आपण प्रपंचाला देऊन टाकल्या. आणि जेवढे विचारवंत साधू सत्पुरुष आहे त्यांनी मन आणि बुद्धी याला नाही दिलं, त्यांनी परमार्थाला दिले ते दोन्ही. भगवद्गीतेत 12वा अध्याय भक्तियोग सांगितला आहे. तर भक्तियोग काय? निर्मळ माझे स्वरूपी, मनबुद्धी इये निक्षेपी, ये तुलेनी सर्वव्यापी मीच होशी. अगा मन हे मीच करी. आपलं मन देवाला द्यायचं, त्याच्याबद्दल विचार करायचे. मग गणपतीसाठी वस्त्र आणायचं, कोणतं आणावं बरं? वस्त्र आणायचं मनाने म्हणायचं, लाल रंगाचं आण असं बुद्धीने सांगायचं. आणि माझ्या बुद्धीने सांगितलं, मी बाजारात जायचं आणि लाल रंगाचं वस्त्र आणायचं. मग ते घातलं, अंतरलं, आणि त्याच्यावर गणपती बसवायला तुम्ही पाहायला आले. मी लागलीच विचारते, वस्त्र छान दिसतंय ना? मी अहंकार बोलतो. गेलेच होते सकाळी बाजारात, घेऊन आले, छान आहे की नाही वस्त्र? देवाप्रित्यर्थ, देवाचे कपडे, देवासाठी पुरणपोळी केली, देवासाठी काही भात केला, देवासाठी तूप आणलं, देवासाठी. असं अंतःकरण व्हावं. आणि केव्हा केव्हा आपण माणूस ज्याच्यावर बसतो त्या माणसाचा उल्लेख न करता ज्यावर बसला त्याचा बाग, खुर्ची, टेबल, पाट काय त्याचा उल्लेख करतो. उदाहरणार्थ, एका कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रावसाहेबाला नेमलं. त्या रावसाहेबाला अध्यक्ष म्हणून आणलं, नमस्कार तर केला पाहिजे. आपण कधी कधी म्हणतो, रावसाहेब नाही म्हणत. रावसाहेब कसाही असो आपलं मन म्हणतं, खुर्चीला नमस्कार केला पाहिजे. खुर्ची म्हणजे खुर्चीत अध्यक्ष बसतो, म्हणून खुर्ची शब्दाचा अर्थ अध्यक्ष असा होतो. खुर्चीला या प्लास्टिकला कशाचा नमस्कार आहे? याच्यावर बसणाऱ्याला असतो, पण आपण म्हणतो ना खुर्ची. याप्रमाणे मन बुद्धी कामं करतील, ते राहतात त्या घराचा उल्लेख करतो. आणि म्हणून आपल्या हृदयाने आपण परमार्थ करावा अशी भाषा परमार्थात आली. एवढा विचार करून समर्थ आपल्याला परमार्थाचा जो उपदेश करतायत ते पद आहे तो अभंग आहे. श्री गुरुचे चरण कंज हृदयी स्मरावे, निगम निखिल साधारण, सुलभाहुनी सुलभ बहु, इतर योग याग विषमपंथी का शिरावे, सद्गुरूचे चरणकंज हृदयी धरावे. नरतनु दृढ नावेसी बुडवुनी अति मूढपणे, दुष्ट नष्ट कुकर सुकर पंथी का शिरावे, सद्गुरूचे चरणकंज हृदयी धरावे. रामदास विनवी तुझ अजूनही तरी समज उमज, विषय विष पिऊनी या फुकट का मरावे,
सद्गुरूचे चरणकंज हृदयी धरावे. आपल्या हृदयाने, माणसाच्या हृदयाने काय करावं म्हणजे हृदयात राहणाऱ्या मन बुद्धी चित्त अहंकार या अंतःकरणाने काय करावं. सद्गुरूचे चरणकंज हृदयी स्मरावे. आपल्या सद्गुरूंच्या पदाचं अखंड स्मरण करावं. कंज म्हणजे कमळ, चरणकंज म्हणजे चरणकमळ. देव गुरु यांच्या सगळ्या अवयवांना कमळाची उपमा देतात. नेत्र कमल, मुख कमल, कर कमल, चरण कमल, हृदय कमल. कमळ म्हणजे मंगल वस्तू, कल्याणकारी गोष्ट, शुभ गोष्ट, आनंददायी गोष्ट. सद्गुरूचे चरण अत्यंत आनंददायी आहे. त्या सद्गुरूंच्या चरणाची सतत आठवण या हृदयात असावी. समर्थांचा उपदेश करणारा हा अभंग अखंडपणे त्यांचे पाय आपल्याला सतत आठवत राहिले पाहिजे, त्याबद्दलच निर्णय. नोकरी करणारे माणसं कोण्यातरी दुष्ट साहेबाचे पाय धरत असतो नाही. बायको कजाक असली तर नवरा बायकोचे पाय धरीत असतो. बायको छान स्वभावाची असली तर ती नवऱ्याचे पाय धरत असते. कोणाला कोणाचेही पाय धरावे लागतात आपल्या आयुष्यामध्ये. कोणी ते प्रपंच कसा मिळालाय तसे पाय धरीत राहा, पण सर्वांनी सद्गुरूचे पाय धरलेच पाहिजे. बाकीचे गरजेप्रमाणे काय वाट्याला आलं ते करीत बसा. स्मरण अखंड गुरूंचं करावं. सेवा, स्मरण करण्यात अर्थ सेवा असा आहे. स्मरण करायचं म्हणजे पूजा करावी, आठवण करावी. तिथे काही शरीराने झिजून काम सेवा करावी. म्हणून स्मरण शब्दाचा असा व्यापक अर्थ आहे. झिजावं थोडं तिथे. अरे 4 वाजता प्रवचन आहे, अजून बिछायत नाही टाकली. आपण शिष्टासारखं उभं नाही राहायचं, सतरंज आपण टाकू लागायचं. सेवा. आता एवढा उत्सव आहे तर यांना कळायला पाहिजे होतं की नाही की 2-4 गडी ठेवावे सतरंजा टाकायला. असं म्हणण्यापेक्षा मी सतरंजी टाकू लागले तर काय मरणार आहे का झिजणार आहे. सेवा मनापासून. आणि सेवेची फक्त आवड पाहिजे, निवड नको. सेवा मी पण करते, मला आवडते करायला. भंडारा आहे आता, खूप गरजे, हजारो माणसं जेवणार आहे. वाढायला माणसं पाहिजे ना, वाढायला पाहिजे. मला आवडतं वाढायला. पातळ भाजी तुम्ही वाढा, वरण तुम्ही वाढा. मला वाढायला आवडतं. मी फक्त तूप वाढीन, नाहीतर लाडू वाढीन. अशी सेवा करणे आवड असावी. काय सेवा करावी याची निवड नाही करायची. जी गरज पडेल ते. उष्टे उचलावे लागतात का ते, झाडून काढायचं का ते. जे काम आपल्याला करण्यासारखं आहे आणि करण्याची गरज आहे ते फक्त करणे एवढीच इच्छा असावी. काय करायचं हे आपण नाही ठरवायचं. सेवा शरीराने करावं, मनाने करावं. म्हणतात ना, तन मन धनाने करावं. खूप ओझे उचलावे वाटतं, नाही शरीरात बळ, नाही करतात शरीराने सेवा. मनाने खूप वाटतं पण उपयोग होत नाही. मनाने संकल्प करावे.
ठीक आहे, मी नाही येणार वाढायला, माझ्या बहिणीला पाठवते. मनाने सेवा, धनाने सेवा दोन्ही जमत नाही. 10 रुपये देते मी भाजी आणायला, धनाने सेवा, तन मन धनाने. गुरुच्या घरचा उत्सव आहे, बस आठवण ती ठेवायची. हृदयी स्मरावे श्री गुरुचे चरण कमल, ते शुभ आहेत, आपलं कल्याण करणारे आहेत. आणि चरण कमल, चरण शब्दाचा अर्थ स्वरूप असा होतो. सद्गुरूचे चरण म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप. आणि सद्गुरूंचं स्वरूप कसं आहे? पावलं तर काय 10 इंची 12 इंची लांबीचे असतील, गोरे असतील, बोटं लांब असतील, याचं ते वर्णन नाही आहे. सद्गुरूंच्या चरणाचं स्वरूपाचं वर्णन सच्चिदानंद असं आहे. सद्गुरू अखंड जवळ असतात आपल्या, ते अखंड ज्ञानरूप आहे. त्यांनी फक्त पाहिलं तरी आपल्याला ज्ञान होतं, ते आपल्याशी बोलले तरी आपल्याला ज्ञान होतं, त्यांनी आपली आठवण काढली तरी आपल्याला ज्ञान होतं, आपण त्यांची आठवण काढली तरी पुरतं ज्ञान होतं. चित स्वरूपच तसं आहे. बर्फाच्या सान्निध्यात गेले तर गारवा मिळतो, बाकी काय प्रयत्न नाही करावा लागत, गारवा मिळतो. AC असलेल्या खोलीत बसलं की थंडगार, आपल्याला पंख्याची वारा घ्यायला हात नाही हलवावे लागत, तो सुरूच राहतो. शेकोटीच्या जवळ बसले की ऊब आपोआप येते. गुरूंच्या जवळ बसलो म्हणजे ज्ञान आपोआप होतं, पण ते ज्ञानरूपच आहे. शेकोटी म्हणजे अग्निरूप आहे, AC म्हणजे थंड रूप आहे. आपल्या प्रयत्नाशिवाय त्यांचा उपयोग होतो. आणि याप्रमाणे सद्गुरूचे चरण कमल म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप. हे चित्त म्हणजे आनंद रूप आहे, चित्त म्हणजे ज्ञानरूप आहे आणि आनंद रूप आहे. म्हणजे बसलं तरी बरं वाटतं, त्यांच्या स्थानावर गेलं तर बरं वाटतं, फोटो पुढे बसलं बरं वाटतं, प्रत्यक्ष भेटलो बरंच वाटतं. एवढ्यासाठी तर गुरुच्या गावाला जातो आपण. रोज नाही जायला होत म्हणून घरात फोटो लावून ठेवतो. हे आनंद स्वरूप आहे त्यांचं, आणि जे स्वरूप असतं त्याच्यासाठी प्रयत्न नाही. तुम्ही प्रवचनाला वेळेवर नाही आले कोणी, माझा संताप होतो. माझा स्वभाव संतापी आहे, म्हणून कोणी काहीही केलं तरी मला संताप येतो. यायला तुम्हाला उशीर झाला की डोकं फिरतं माझं, आणि लवकर येऊन बसले, घरी काही कामं नाही वाटतं तुम्हाला, बसले येऊन आधीच, त्यांनी संताप येतं. बरं अगदी वेळेवर छान आले तुम्ही म्हणजे फारच वेळेचे हो, म्हणजे तुमच्याकडे पण घड्याळ लावून घ्यावं, म्हणजे वेळेवर आलो तरी संताप, उशीर झाला तरी संताप, लवकर आले तरी संताप. ते रागवतातच, कसं करावं. आणि म्हणून आपण जाऊच नाही आता त्यांच्या पुढे. मग तुम्ही नाही आले तर फारच संताप. स्वभाव संतापी असला तर कोणत्याही परिस्थितीत संताप जागा होतो. सद्गुरू सत आहेत, अखंड आहेत, नाही कधी होतच नाही. चित्त म्हणजे ज्ञानरूपच आहे, आनंद रूप आहे. अशा सद्गुरूंचं फक्त स्मरण केल्याने काम भागतं. हृदयी स्मरावे. असं स्मरण कुत्रे मांजरं काही प्रमाणात करू शकतात,
लहान मुलं काही प्रमाणात करू शकतात, पण आपलं वय आता मोठे माणसं आपण आहोत, अखंड स्मरण करू शकतो. हृदयी स्मरावे म्हणजे अंतःकरणाने, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार या चारने सद्गुरूशिवाय विचार करू नये. रोज जेवताना आपल्याला आता काही दिवस गुरूंच्या जवळ राहिलो आपण, आपल्याला कळलं त्यांना कोणती भाजी आवडते. ती भाजी आज आपल्या घरी गेली, गुरु नाही आहे जेवायला, ती भाजी केली, आठवण आली पाहिजे ना, गुरूंना ही भाजी खूप आवडते. या खोलीत गुरु राहत होते आमच्याकडे, तिथून गेल्याबरोबर गुरुच आठवायला पाहिजे, हीच याच खोलीत त्यांना आम्ही ठेवलं होतं. काही गुरुभक्त मी पाहिले आहेत, त्यांच्या घरी 4 चाक्या गाड्या आहेत. पहिल्या प्रथम गुरु त्यांच्या घरी आले, ज्या 4 चाकी गाडीतून त्यांनी आणलं त्या गाडीत ते दुसऱ्या कोणाला आता बसवीत नाहीत. गुरु बसले होते या गाडीमध्ये. काहींनी गुरु ज्या खुर्चीत बसले त्या खुर्चीत ते कोणाला दुसऱ्याला बसू देत नाही. या खुर्चीत गुरु बसले होते आमचे. प्रत्येक प्रसंगी गुरु आठवले. व घरी नाही झाले. इतकी खूप इच्छा होती, माझ्याकडे आलेच नाहीत गुरु. इतकी इच्छा होती की गुरुचं जमलंच नाही, म्हणूनही आठवण करायची. हृदयी स्मरावे. फोन आला, उद्या येतो मी, काय आनंद करावा. फोन आला, नाही जमत उद्या येणं, पुढच्या वेळेला तुमच्या घरी नक्की येईन, त्याचाच आनंद करावा. आवाज ऐकला. हृदयी स्मरावे. हृदयातून जसा प्रपंच आपण विसरतच नाही, पोरं बाळ, कपडे लत्ते, खाद्य पेय सगळं आपल्याला अखंड आठवण राहते, तशी गुरुची आठवण हृदयी स्मरावे. हे कोण सांगतं? निगम म्हणजे वेद, निखिल म्हणजे सगळे वेद. निगम निखिल साधारण उपदेश हाच आहे सगळ्या वेदांचा. गुरूंना भजा. धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूचे पाय धरा, हा उपदेश वेदांनी केला, सगळ्या वेदांनी केला. आणि काही फार नाही हो, गुरुचं स्मरण करणे इतकं सोपं दुसरं काही नाही, नुसतं आठवणच करायची. परमार्थ अत्यंत सोपा आहे, आपण त्याचा बाऊ केला. स्मरण करण्याला आपल्याला काय खर्च आहे? नवेचे ग्रंथीचे अर्थ काही, काय पैसा जातो आपल्या जवळचा, काय श्रम होतात. स्मरण केल्याने पाय दुखायला लागतात का, डोकं दुखायला, काय. धरावे ते पाय आधी आधी. रोगराई होण्याच्या आधी, बाकी सगळ्या कामांच्या आधी गुरुची आठवणच ठेवावी. सुलभाहुनी सुलभ हो. आणि स्मरण हे सगळ्यात सोपं साधन आहे. आणि म्हणून सकळ संतांनी साधन म्हणून नामस्मरणच सांगितले. सगळ्यांना करण्यासारखं सोपं आहे. सत्पुरुष सांगतात स्मरण करा, गुरूंचं करावं आणि देवाच्या नावाचं करावं, बस याने कृतार्थ होतो. सगळे वेदांनी सर्वसाधारण सोपं साधन म्हणून हे सांगलं. आणि हे सोपं साधन सोडून लोक योगाच्या मागे लागतात. का कुठं निघालात? प्रवचन आहे ना, मी रोज योगाला जातो. काय करतो तिथे जाऊन कोण जाणे, जसाच्या तसाच तर दिसतो, त्याचा काही उपयोग नाही झाला. तब्येत बिघडली
कोणाची, माझी बिघडली. औषध सुरू केलं. 4-4 महिने झाले काही गुणच आला नाही. काय त्या औषधाला अर्थ आहे आणि त्या डॉक्टरलाही काय अर्थ आहे. डॉक्टर असेल नामांकित पण औषध नाही लागू पडलं. इतके वर्षापासून स्मरण करतो, अजूनही आपलं मन निवलं नाही, शांत नाही, समाधानी नाही. एक तर आपण स्मरण करीत नाहीये. नाही, स्मरण करण्याची रीत चुकते आहे. सर्वात सोपा उपाय सगळ्या वेदांनी सामान्यपणे हा उपदेश सगळ्यांसाठी केला. खूप विद्वानालाही स्मरण करणं शक्य आहे, मठ्ठ माणूसही स्मरण करू शकतो. म्हणून फार बुद्धी पाहिजे म्हणजे स्मरण जमेल असं नाही. खूप जेवल्याशिवाय स्मरण नाही करत असं नाही. उपाशी माणसालाही करता येतं का तुम्ही नाही काही स्मरण, माझं स्नान व्हायचंय म्हणून. असं काय स्मरणाला स्नानाची अट नाही. पारोशाने कर. नाही, स्मरण नामस्मरण करायचं म्हणजे असं मांडी घालून बसलं पाहिजे. मांडीच नाही घालतायत, खुर्चीत बसून कर. कमर गेली व खुर्चीतही बसता नाही येत, झोपून कर. काही अटच नाही म्हणून नामस्मरण हे साधन सर्वात सोपं आहे. हे सोडून कठीण कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग हे करण्याच्या भानगडीत पडतात माणसं. काही गरज नाही. असं या श्लोकाच्या, या अभंगाच्या पहिल्या भागात सांगितलं. असं जर नाही केलं ना तर नरतनु दृढ नावेसी बुडवणी अति मूढपणे. या भवसागरामध्ये, भवसागर तरून जायला तुला नाव मिळाली. हे शरीर नाव आहे आपलं. ह्या शरीराचा शहाणपणाने वापर केला तर भवसागरातून आपण उद्धरून जाऊ, बुडणार नाही त्याच्यात. आणि स्मरण करण्याचं विसरलो तर तो आपला मूढपणा, ते आपण मूर्ख ठरतो. आणि असा या नरतनूचा उपयोग परमार्थासाठी जर नाही केला तर पुण्यच जमलं नाही. आणि पुण्य जमलं नाही तर पुढचा जन्म माणसाचा नाही मिळणार आपल्याला. महता पुण्य पण्येन क्रीतेयं कायन उस्त्वया. तुझं हे शरीर ही नाव आहे आणि फार महाग आहे ही नाव. खूप नावं आहेत त्याच्या ब्रह्मदेवाच्या दुकानामध्ये. आत्ताच बाजारात खूप गणपती आहेत. एवढ्यापासून एवढ्यापर्यंत 10-15 रुपयापासून 5-50 हजार, काही लाखापर्यंत किमतीच्या मूर्ती आहेत. आपल्याजवळ जेवढा पैसा त्या किमतीची मूर्ती आपण आणणार. तसे हे देह म्हणजे ह्या नावा ब्रह्मदेवाने खूप तयार करून ठेवल्या. कमी किमतीपासून जास्त किमतीपर्यंत. कमी किमतीमध्ये फुलावरच्या एखाद्या अळीचा जन्म, ते एक नावच आहे. ती एक, ते शरीर एक नावच आहे. पैसेच कमी आहे, मग आपल्याला तोच देह घ्यावा लागेल. त्याहून जास्त पैसा म्हणजे पुण्य आपल्याजवळ आहे. पक्षी, त्याहून जास्त पुण्य आहे आपल्याजवळ. मांजर कुत्र्याच्या तुष्पात चालणार, त्याहून जास्त पुण्य आहे. याप्रमाणे फार फार मोठं पुण्य खर्च करून हे माणसा, तू हे तुझं मानवी शरीर रूप नाव विकत घेतली आहे. हे फुकटात नाही मिळालं आपल्याला शरीर, असं लक्षात ठेवा. हे फुकटात मिळालेलं शरीर नाही आहे. आणि कोणता पैसा दिला? पुण्य.
सत्कर्म केलं, सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचार रूप खूप कर्म करून पुण्य मिळवलं आणि त्या पुण्यरूप द्रव्यावर अत्यंत महाग असलेलं हे शरीर घेतलं विकत. उभय शरीर हे उभ शब्दाचा अर्थ कर्म करणे असा होतो. आता महालक्ष्मीच्या दिवशी घरात खूप काम आहे या भगिनींना. ते संध्याकाळी काय म्हणतात, मी सकाळपासून उभी आहे म्हणतात. पोळ्या करायला तर बसली होती ना, उभी काय. उभी शब्दाचा अर्थ कामात असणे असा होतो. आणि म्हणून माणसाला जे शरीर उभं दिलंय याचा सरळ अर्थ त्यांनी कर्मे करावे हा आहे. माणूस जेवढी कर्मे करतो एवढे बाकीच्या शरीराने नाही जमत. त्यांचे शरीर आडवे आहेत. आपलं ह्या शरीर इमारतीच्या वर डोकं आहे आणि त्यांचं शरीर इमारतीच्या ओळीतच डोकं आहे. फारच पहिलवानगिरी करणारे, काही समज नसणाऱ्यांना म्हणतात त्याचा मेंदू घुटण्यात आहे म्हणतात. आपला मेंदू ह्या इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर आहे. शरीर उभं आहे. आपली बोट 5-5 बोट आहेत पंजावर, 4 एका ओळीत आहे, एक त्याच्याशी काटकोन करून आहे. असा पंजा माणसालाच आहे. फक्त 5 बोटांचा पंजा, 4 ओळीत एका, 5वं बोट त्याच्या काटकोनामध्ये. हे शरीर जेव्हा काम नसतं करायचं तेव्हा ते थकलेले माणसं, त्या बायका म्हणतात, आता मी थोडा वेळ आडवी होते. आडवं होणे याचा अर्थ काम न करणे आणि उभं असण्याचा अर्थ काम. कर्मासाठी आवश्यक शरीर हे आहे. आणि याच्यामध्ये कोणतं कर्म केव्हा करावं, कसं करावं, किती वेळ करावं, कोणासाठी करावं, हे सगळे निर्णय इथेच कळतात. बाकी शरीरात निर्णयाची शक्ती नाही. स्वतंत्र शरीर आहे हे. बाकीचे परस्वाधीन आहेत. गाय पाळली, तिला स्वतःहून उठून पाणी नाही पिता येत. जाऊन आपण जातो माठापर्यंत आणि पाणी पितो. आपण त्या गाईला पाणी दिल्याशिवाय ती पाणी नाही पिऊ शकत. परस्वाधीन. जेवढं परस्वाधीन शरीर तेवढं ती पापाची निर्मिती आहे. मग आपलं शरीराचा विचार करावा ना. आपण खूप पुण्य केलंय हो. डोळ्यांनी दिसतंय, आपल्याला ऐकू येतंय, थंडगार समजतंय, खारट गोड कळतंय. त्यांनी मला म्हटलं, तुम्ही नका बोलू, तुम्ही खूप शहाण्या, मला माहीत आहे. शहाणा शब्दाचा अर्थ काय. पण त्यांनी मला शहाणं म्हटल्याचं वाईट वाटलं. मला अर्थ कळला. यांनी म्हटलेला शहाणा शब्द मला, मी मूर्ख आहे असं सांगतोय. एवढे कळायची अक्कल आपल्याजवळ आहे. ही सगळी यंत्रणा, खोके तर सगळेच आहेत. टी व्ही नावाचंच एक खोकं आहे की ज्याच्यात दूरचे वस्तू दिसतात तर आवाजही ऐकू येतात. यंत्रणा लागते तशी. अशा सगळ्या यंत्रणेने सुसज्ज शरीर देवाने हे आपल्यासाठी घडवलंय. आणि आपल्यासाठी घडवलंय तेवढं आपल्याजवळ पुण्य. खिशात किती पैसा आहे त्याप्रमाणे आपण वस्तू विकत घेतो. तसं खूप पुण्य खर्च केलंय आणि असं सर्वांग सुंदर शरीर मिळालंय. मग चांगली वस्तू चांगल्यासाठी वापरली पाहिजे का नको. चांगले छान कपडे, उंची महागाचे कपडे घातले आहेत. मग एखाद्या सभेला जावं, कीर्तनाला जावं, लग्नकार्यात जावं,
त्या कपड्याचा वापर चांगल्या कामासाठी करावा. मग हे शरीर चांगल्या कामासाठी वापरावं. सर्वात चांगलं काम माळ जपणे, सगळ्यात चांगलं काम त्याची आठवण करणे, सगळ्यात चांगलं काम त्याने लिहिलेलं पुस्तक वाचणे, सगळ्यात चांगलं काम त्याने काय विचार सांगितला तो करता येणे. आणि असं पुण्य म्हणजे सदाचार करावा. कोणाच्या वाईटाची कल्पना करू नये आणि वाईट वागू पण नाही. शुभ गोष्टी डोक्यात आणायच्या आणि तसं शुभ वागायचं. हेच पुण्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यासोबत भगवंताचं नाम म्हणत राहायचं. असं जर नाही केलं आणि नुसत्या विषय मिळवण्यात आणि विषय भोगण्यात काळ काढला तर दुष्ट नष्ट कुकर सुकर असे देह मिळतील. कुकर म्हणजे कुत्रे, सुकर म्हणजे डुकर. असं घर आपल्याला चालतं का? पहा, आपल्याला ते लिफ्ट नसलेलं घर चालत नाही. आपल्याला स्वतंत्र खोली नसलेलं घर चालत नाही. हवा उजेड नसलेलं घर चालत नाही. मग इतकं चांगलं घ्यायचं, खूप पैसा खर्च करा, खूप पुण्य खर्च करा. आणि असं वेडवाकडं वागत राहिलो तर कमी पैशात कमी पुण्यात मिळणारे मग कुकर सुकर डुकर कुत्रे मांजरं विंचू पाली वाघोबा अशाच जन्माला जावं लागेल. त्यात काय दुःख आहेत, काय भोग आहे, हे आपल्याला बारीक विचार करून कळतं. हा सगळा बारीक विचार आपल्याला तेव्हाच सुचेल ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला प्रसन्न राहतील. आणि त्यांची प्रसन्नता करायची असेल, अखंड त्यांचं स्मरण ठेवावं, त्यांनी केलेल्या उपदेशाचं स्मरण ठेवावं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं स्मरण ठेवून तसंच वागत राहावं. बस. आपल्या मनाने वागणं बंद करावं आणि गुरुच्या विचाराने वागायला शिकावं. श्री गुरूंचे चरणकंज हृदयी स्मरावे. हृदयात कोण स्मरण करील? मन बुद्धी चित्त हृदयात राहतात. हृदयी स्मरावे म्हणजे तिथे असणाऱ्या मनबुद्धीने हे स्मरण आपण अखंड करावं. एवढं आजच्या या पहिल्या अभंगात आपणाशी समर्थ बोलले आहेत. या प्रकारे आपण आता इथून पुढे वागत आलो असलो तर वाहवा आहे. नसेल तर आजपासून असंच वागायला आपण सुरुवात करू, असं संकल्प करून आपण बुद्धीला निर्णय घ्यायला लावू. एवढं बोलून माझ्या वाणीला आज विराम देते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. सद्गुरु समर्थ. जय जयकार झाले आहेत. रामदास स्वामींच्या एका अभंगाचं आपण यथासमय यथाशक्ती चिंतन केलं आहे. उद्या दुसऱ्या एका नवीन अभंगाचा विचार करूया. आज या ठिकाणी वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.